औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. आंदोलन करून आपण सरकारकडे तगादा लावला की विडी कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, हे त्यांच्या हक्काचं आहे. यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत असताना काल नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाकडून एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसी ॲडम मास्तर यांनी गेल्या 29 वर्षापासून एकोणतीस वर्षाचा संघर्ष आहे, जल्लोष होत आहे. किमान वेतन 300-400 दर आहे. किती जीवनात त्यांचा फरक पडतो? आज या ठिकाणी अत्यंत आनंदाचा क्षण आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. गेल्या 29 वर्षापासून या ठिकाणी किमान लढाई चालू होती, परंतु सतत कॉम्रेड ॲडम मास्तरने CIDच्या पाठपुराव्यामुळे त्याला यश आलेलं आहे. आपण या ठिकाणी बघितलं की विडी कामगारच्या चेहऱ्यावर किती हसू या ठिकाणी होतं. त्यांच्या जीवनामध्ये 139 रुपये म्हणजे फार मोठी फरक त्यांना मिळत आहे. कारण रात्रभर दिवसभर राबून त्यांना मजुरी मिळत नव्हती आणि ते राबायचे आणि त्यांना किमान वेतन मिळायचं नाही. परंतु आज सरकारमुळे आणि आमच्या संघर्षामुळे या ठिकाणी यश आलेलं आहे आणि विडी कामगारच्या जीवनामध्ये आजचा हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिल्याचा दिवस या ठिकाणी झालेला आहे. म्हणून याचा जितका आम्ही उत्सव या ठिकाणी साजरा कमी आहे, कारण अनेक तक्रारी, अनेक अडचणी याच्यामध्ये आली होती. अनेक वेळा मंत्रालयात बैठक झाली. कॉम्रेड ॲडम मास्तर 82 वर्ष असताना देखील सतत ते मंत्रालयाच्या शिड्या खालीवर करायचे, मंत्र्यांना भेटायचे, त्यांना विनंती करायचे की साहेब मी त्यांचं जीवन जवळून बघितलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये किती वेदना आहेत हे ते सतत सांगत असताना देखील, परंतु शेवटी हे न्याय सत्याच्या बाजूला लागलं आणि आज विडी कामगारच्या जीवनामध्ये अत्यंत आनंदाचा दिवस आहे. ते आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्याबद्दल मी शासनाचा आणि कॉम्रेड ॲडम मास्तरचा CIDच्या वतीने या ठिकाणी आभार करतो. धन्यवाद. कसं बघताय निर्णयाचं? कारण अनेक वर्षाचा संघर्ष आहे मास्तरांचा. खूप वर्षाचा संघर्ष आहे आणि आज आम्हाला खूप आनंद होत आहे की आमची जी पगार वाढ झालेली आहे याच्यामध्ये बीडीमध्ये मानधनात जी वाढ झालेली आहे त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आहे. आणि खूप दिवसाचा हा संघर्ष, मास्तरांनी साथ कुणाची सोडली नाही. मास्तरांची जरी कोणी साथ सोडली पण मास्तरांनी गरिबांची साथ सोडली नाही. त्यांना न्याय मिळवून द्यायचा म्हणलं तर न्याय मिळवून दिला आणि आज आम्ही सगळेजण खूप आनंदित आहोत आणि सगळे मिळून आज जल्लोष करत आहोत. कैसे देखते हैं निकाल को? आज CI2 की तरफ से आज हमारी बहुत बड़ी हमारी जीत हुई सर. झुकती है दुनिया को झुकाने वाले चाहिए, वो लाल बटन में है, वो CPM में है, वो CI2 में है. तो आज 29 साल का जो अनुभव हमको बीड़ी कामगार के किमान वेतन आज हमको सरकार ने जाहिर किया है. अभी मालक उसकी अंमलबजावनी करने के सर वो कसरत है. बोल रहे कारखाने बंद रखे. मालक कितना भी बोले दीजिए, उनको जाएंगे कहाँ? जाना तो जहाँ कहाँ जाएंगे उनके सिवा जाते नहीं, खाली डर दिखाने का काम करते. कितना फर्क पड़ता है एक बीड़ी बनाने वाले औरत को कि 100-150 का डिफरेंस? तो आज ना अभी 3 महीने पहले 105 रुपए की मिट्टी तेल की पैकेट आज 180 रुपए तेल के पैकेट हुई से. आज सब चीज की बढ़ गए दाम. सादा चावल की कीमत 175 रुपए हुए से. मतलब हमको मजदूरी कितनी, तो ये जो बड़ा है हमको बहुत बीड़ी कामगार में आनंद का वातावरण है. और नए मालक अगर देंगे तो हम पूरे बीड़ी कामगार को एकजुट कर लड़ने की ताकत रखेंगे और हम लेकर रहेंगे, ऐसा बात है. 1000 విడిలకు ఎన్ని దొరుకుతుండే ఇప్పుడు 379 ఇంత ఫరక పల్లె 230 ఉండే 1000కు 230 ఉన్నది. మళ్ళీ డిఏ అని మొన్న 15 రూపాయలు వాడాయిచ్చింది. ఇప్పుడు 379 అయింది. మందికి
పబ్లిక్ చాలా కూర్చు ఉన్నది. అది మేము ఎన్ని దినాలు సంఘర్ష మాస్తారు. మేము शंभर 200 కోసం రాబవుతుంది. పొద్దుగాల కూర్చుంటే పొద్దుకు బార దగ్గర రావాయిస్తాం. నిర్దలే ఏం లే జవన్లే పిల్లల శాల చూడం ఏం చూడం రావాయిస్తేనే అవి అవుతాయి. 1000 బీడిగానికి మాకు 12 తాసు అంటుంది. 8 తాసు నిర్ణయం ఎంచుకున్నది. మాకు నిర్ణయం కాకుండా చేసిండ్రు మాలకులు వాళ్ళు వీళ్ళు వేరే యూనియన్ వాళ్ళు. తరిపండి మేము మిడవలే సంఘర్షణ. మాకు కావాలని మాస్టర్ మేము బొంబాయికి 4-5 चक्कर వేసినాము. అది निर्णय అయింది. खरं म्हणजे किती महत्त्वाचा फरक जेवणामध्ये विडी कामगारांच्या पडणार आहे. कारण 379 रुपये प्रति 1000 विडी कामगार. खरं तर आज विडी कामगारांच्या आयुष्यातला अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय आहे. कारण या सोलापूर जिल्ह्यातल्या काही कामगार धार्जिन्य संघटना, ज्या तथाकथित संघटना आणि कारखानदारांनी जाणीवपूर्वक विडी कामगारांना त्यांच्या किमान वेतनापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला होता. परंतु ते सीटूने हाणून पाडून लाल बावटे आपल्या विडी कामगार युनियनच्या माध्यमातून सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करून आज शासनाला विडी कामगारांना दर हजारी विड्यास 379 रुपये किमान वेतन देण्यास भाग पाडलं. हे केवळ विडी कामगारांच्या लढ्याचं यश आहे आणि लाल बावटा सीटून जो पुढाकार घेतला त्याचं यश आहे असं म्हणता येईल. आणि या निर्णयामुळे नक्कीच विडी कामगारांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. खरं म्हणलं तर जल्लोष करण्यापूर्वी तुमचं एक कविता तुमची सादर केली जाते तेलुगूमध्ये. त्यामध्ये बिड्या करून कातर हे झाले पण हात हे झाले. काय काय होते ते थोडं वाक्य नेमकं काय आमच्या बीडी करणारे आई बहीण वाक्य रिपीट ते तेलुगूमध्ये बोलू दे का. ते कत्तिरीची చేతులు కాయలు కాస్తాయి. ఇట్లా కాయలు కాస్తాయి. దాన్ని ते म्हणजे ते काय म्हणतं सर त्यांना ते कातर मधनं कापून ते हे झाले. मग जखम होते. त्याच्यावर त्यांचे ते ॲक्शनचं त्यांनी रात्री पहाटे 5ला उठून रात्री 11 वाजेपर्यंत ते बिरी करत बसले बाया. त्यांचं कुटुंब कसा जगावा, त्यांचा मुलाबाला कसा जगावा म्हणून त्यांनी जे कष्ट करतात त्या कष्टाच्या अर्थात ना आम्ही ते कविता तयारी करून కత్తిరించి కత్తెరే మువరిగి పాయే చేతులన్నీ కాయలుగాసే బ్రతుకంతా చీకటాయే ముక్కిపోయినా ఆకేస్తే కళ్ళల్లో కన్నీళ్లు తిరగబట్టేనా చెల్లెమ్మ కన్నీళ్లు తిరగబట్టేనా. అందుకే కార్మిక హక్కుల కోసం బీదసాద బతుకుల కోసం ఎల్లవేళలా పోరాడేది ఒకటే మన ఎర్ర జెండా. कसं बघताय या निर्णय? हा खरं तर विडी कामगारांचा विजय आहे. सीटून जे गेल्या अनेक वर्षापासून जो लढा लढला त्या लढ्याचा विजय आहे. संयमाने कधी रस्त्यावर लढाई लढली, कधी जेलमध्ये गेले, मोर्चा काढले, मंत्रालयापर्यंत मास्तरांनी या कामगारांसाठी लढा दिला. आणि आज हा जो निकाल आला आहे, निर्णय आला आहे, तो खूप मोठा विजय म्हणावा लागेल. कारण 8वें वेतन लागू व्हायची पाळी आली. पण असे जे श्रमणाऱ्या महिला आहेत ज्या 24 तास या कामामध्ये राहतात अशा महिलांना हा खरा न्याय मिळालेला आहे असं म्हणावं लागेल. कारखानदार काही म्हणत असतील पण ज्या श्रमणाऱ्या महिला आहेत त्या श्रमणाऱ्या महिलांच्या आधारावरती हे कारखाने चालू आहेत. त्याच्यामुळे त्यांचा हक्क, त्यांचा न्याय आज मिळाला असं वाटतं. खरं म्हणलं तर सोलापूर हे कामगारांचं शहर आहे असं म्हटलं जात आहे. यामध्ये ज्या पद्धतीने यंत्रमाग कामगार आहेत, गिरणी कामगार होते, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात विडी कामगार या ठिकाणी विसावलेले आहेत. आणि अनेक हजारो महिलांचा मुख्य व्यवसाय विडी आहे. आणि विडी करणारी महिला ही विड्या वळण्यासाठी पहाटे उठते आणि रात्रभर उशिरापर्यंत जागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, आपल्या कुटुंबाचा गाडा या ठिकाणी चालवण्यासाठी दिवस रात्र एक करते. आणि अशा या विडी कामगारांसाठी आज सीटूने गेल्या 29 वर्षापासून लढलेल्या लढ्याला यश आल्याचं एकंदरीत प्रतिक्रिया मान्यवर देत आहेत. प्रति 1000 विड्यामागे 379 रुपये त्यांना मिळणार आहे. आणि कामगार विभागाकडून तसा आदेश देखील निघालेला आहे. आणि सोलापुरात सीटूच्या वतीने जल्लोष केला जात आहे आणि या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. दुसरीकडे या निर्णयाच्या विरोधात काही कारखानदार आहेत, बिडी कारखाने जे आहेत ते या ठिकाणी कुठेतरी वैतागलेले आहेत. ते म्हणतात की आम्हाला प्रति 1000 मागे 379 रुपये देणं परवडणार नाही, आम्ही कारखाने बंद ठेवू असं जरी ते सांगत असले तरी या ठिकाणी कामगारांचा जो महत्त्वाचा किमान वेतनाचा प्रश्न आहे तो एकंदरीत मार्गी लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय
सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला, त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.